रुपाली घुगे व्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण कैरीचं लोणचं कशा पद्धतीने बनवायचे हे पाहणार आहोत। आज आपण 4 किलो कैरीचं लोणचं कशा पद्धतीने बनवायचे हे पाहणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे मी 4 किलो कैरी बाजारातून फोडून आणल्या। आता आपल्याला यामधल्या कोळी काढून घ्यायच्यात व कैरीच्या फोडी स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायच्यात। सर्व फोडी पुसून घेतल्यानंतर आपल्याला फॅनच्या हवेत 1 ते 2 तास या फोडी पूर्णपणे सुकून घ्यायच्या आहेत। फोडी करते वेळेस मध्यम आकाराच्या करा, मोठ्या केल्या तर लोणचं मुरायला वेळ लागतो। आता आपण कैरीच्या लोणच्याच्या मसाल्याचे प्रमाण बघूयात। इथे मी 100 ग्रॅम बडीशोप, 100 ग्रॅम धने, 100 ग्रॅम जिरं, 4 तेजपाने व 1 छोटी दालचिनीची काडी, 250 ग्रॅम मोहरीची डाळ, 100 ग्रॅम मेथी दाणे, 9 ते 10 इलायची, 15 ते 20 लवंग व 15 ते 20 काळी मिरी। इथे मी 1 किलो मोहरीचे तेल वापरत आहे, तुम्ही कुठलेही वापरू शकता। 250 ग्रॅम लाल मिरची पावडर, 200 ग्रॅम हळद, 250 ग्रॅम मीठ, 250 ग्रॅम गूळ इथे खिसून घेतलाय। आता आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचेत। मी इथे लवंग, मिरे व इलायची एकत्र भाजून घेते। सर्व मसाले आपल्याला मंद आचेवर कोरडे भाजून घ्यायचेत। बडीशोप भाजून घ्यायची। बडीशोप भाजून झाल्यावर लगेच जिरे भाजून घ्यायचे। अशा पद्धतीने आपल्याला सर्व मसाले भाजून घ्यायचेत। दालचिनी व तेजपान्याची बारीक तुकडे करून भाजून घ्यायचेत। मेथी दाणे जास्त भाजू नका, नाहीतर जास्त कडू होतात। अशा पद्धतीने आपल्याला सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत व ती थंड करून घ्यायचे आहेत। थंड झाल्यानंतर आपल्याला हे मसाले मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे आहेत। ताटामध्ये मोहरीची डाळ व मेथी दाणे टाकून घ्यायचे आहे। नंतर त्यामध्ये वाटलेला मसाला टाकायचा आहे। हे सर्व मसाले मी साईडला करून घेते व त्यामध्ये 250 ग्रॅम लाल मिरची पावडर टाकायची आहे। 200 ग्रॅम हळद टाकायची। हळद टाकून झाल्यानंतर 250 ग्रॅम मीठ टाकून घ्यायचे आहे। आपण ताटामध्ये सर्व मसाले टाकून घेतलेली आहेत। आता हे सर्व मसाले आपल्याला मिक्स करायची। इथे मी 1 किलो तेल गरम करून कोमट केलेले आहे। हे तेल थोडे थोडे करून मसाल्यामध्ये टाकायचे व मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। आता हा मसाला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। लोणचं बनवताना सर्व भांडी स्वच्छ व कोरडी वापरायची, कुठेही पाण्याचा स्पर्श होता कामा नये। मसाला थंड झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे। तुम्हाला जर 1 किलो लोणचं मसाल्याचे प्रमाण हवे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। गूळ पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर आपण लोणचं भरून घेऊया। तुमच्याकडे जर मोठ्या आकाराचे भांडे असेल तर तुम्ही पूर्ण कैऱ्या त्या भांड्यामध्ये टाकून मिक्स करून नंतर भरणीत भरू शकता। इथे आपलं मस्त चटपटीत आंबट तिखट गोड चविष्ट लोणचं तयार झालेलं आहे। आता आपल्याला हे लोणचं मुरायला ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकता 2 दिवसानंतर आपले लोणचं असे तयार झालेले आहे। 15 ते 20 दिवस लोणचं पूर्णपणे मुरायला लागतात। चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।